हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक. तर स्टुडंट, लास्ट व्हिडिओमध्ये आपण नीट इम्पॉर्टंट MCQ क्वेश्चन रेस्पिरेटरी सिस्टीमवरचे पाहिले होते. तर आता असेच काही अजून वेगवेगळे क्वेश्चन आपण रेस्पिरेटरी सिस्टीमवरचे पाहूया. आर्टेरियल ब्लड ऑक्सिजन इन ml ऑफ ऑक्सिजन पर डेसिलिटर ऑफ ब्लड. ठीक आहे, करेक्ट ऑप्शन इज 19.8. ठीक आहे. तर आता विनसचं किती असतं, तर विनस ब्लडचा असतो 14.8 ml पर डेसिलिटर. ऑक्सिजन लिबरेटेड टू टिश्यू इज किती असतो तो, तर 5 ml पर डेसिलिटर ऑफ ब्लड. CO2 diffuses more easily through the respiratory membrane than O2 because it is. Correct option is option number B, more soluble in plasma. That's why CO2 diffuses more easily. All of the following factors influence hemoglobin dissociation curve. कोणते फॅक्टर, तर करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर फर्स्ट, क्लोराईड आयन कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे. तर बघा समोर फिगर दिसती, त्याच्यामध्ये आपण जो काय हिमोग्लोबिनचा डिसोसिएशन कर्व आहे तो कसा दिसतो एकंदरीत पाहूया. बघा त्याच्यामध्ये दोन प्रकारच्या डॉटेड लाईन आहेत. ग्रीन लाईन रिप्रेझेंट काय करते, तर डिक्रीज्ड टेम्परेचर, आणि ब्ल्यू लाईन काय करते, तर इन्क्रीज्ड टेम्परेचर रिप्रेझेंट करते. आर्टेरियल ऑक्सिजन कंटेंट इज रिड्यूस इन वन ऑफ द फॉलोइंग. ठीक आहे. तर काय होईल, करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर बी, ॲनेमिक हायपोक्सिया. कधी, तर आर्टेरियल ऑक्सिजन कंटेंट इज रिड्यूस झालं तर काय होतं, तर ॲनेमिक हायपोक्सिया. ठीक आहे. तर बघा आता स्टॅग्नंट हायपोक्सिया म्हणजे काय, तर ज्यावेळेस अमाऊंट ऑफ ब्लड अँड O2 डिलिव्हर्ड टू टिश्यू इज लेस, ज्यावेळेस कमी होईल त्यावेळेस काय होतं, स्टॅग्नंट. ठीक आहे. दुसरं काय बघा, हिस्टोटॉक्सिक हायपोक्सिया मीन्स बघा O2 इज नॉट युटिलाइज बाय टिश्यू. लाईक कधी, तर ज्यावेळेस सायनाइड पॉयझनिंग होतं त्यावेळेस काय होतं, तर हिस्टोटॉक्सिक हायपोक्सिया. अँड लास्ट वॉट, इस्केमिक हायपोक्सिया. तर तो कधी असतो, तर ज्यावेळेस रिड्यूस ब्रेन ऑक्सिजन, ब्रेनला ज्यावेळेस ऑक्सिजन कमी होतो, रिड्यूस होतो, त्यावेळेस तो इस्केमिक हायपोक्सिया दिसून येतो. कॉन्सन्ट्रेशन ऑफ मिथेमोग्लोबिन इज कॉजेस सायनोसिस. ठीक आहे. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर सी, 1.5 ग्रॅम पर डेसिलिटर. कधी, तर एवढ्या प्रमाणात जर कॉन्सन्ट्रेशन असेल किती, 1.5 मिथेनोग्लोबिन, त्यावेळेस काय होतं, तर सायनोसिस नावाचा डिसीज होतो. बघा म्हणजे नक्की काय, तर रिड्यूस ऑक्सिजनेशन ऑफ टिश्यू सेल म्हणजे काय, तर मिथेमोग्लोबिन. ज्यावेळेस सायनोसिस होतं म्हणजे काय, तर ग्लोबिनेमिया म्हणजेच काय होतं, तर रिड्यूसेस ऑक्सिजनेशन ऑफ टिश्यू सेल्स कॉझिंग सायनोसिस. कॉम्प्लायन्स ऑफ लंग इज, त्याच्यात आता कॉम्प्लेक्स ऑफ लंग म्हणजे बघा, कॉम्प्लेक्स ऑफ लंग म्हणजे काय, तर बघा जी काय लंगची ॲबिलिटी असते, ॲबिलिटी म्हणजे काय, समजा आता स्ट्रेच होणं किंवा एक्सपॅन्ड होणं, त्या ॲबिलिटीला काय म्हणायचं, तर कॉम्प्लेक्स ऑफ लंग्स. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय किती असते, तर कॉम्प्लेक्स ऑफ लंग इज करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर ए. ठीक आहे. सर्फॅक्टंट इज सिक्रेटेड बाय. ठीक आहे. सर्फॅक्टंट इज सिक्रेटेड बाय. बघा म्हणजे काय, तर बघा इट इज वन टाईप ऑफ लिपोप्रोटीन कॉम्प्लेक्स. कोण सिक्रेट करतं, तर टाईप सेकंड अल्युलर सेल. ठीक आहे. काय करतं, दॅट इज द वन टाईप ऑफ लिपोप्रोटीन. आता ते काय करतं, आता प्रोटीन्स अँड लिपिड्स काय करतं, इट्स ॲक्ट ॲज किंवा दॅट मेकअप्स हायड्रोफिलिक अँड हायड्रोफोबिक रिजन, त्या ठिकाणी ते ॲक्ट होतं. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर बी, टाईप सेकंड नेमोसाइट्स.
physiological dead space is calculated by? ऑप्शन बघा, त्याच्या आधी फिजिओलॉजिकल डेड स्पेस काय सांगतं बघा, एअर दॅट इज इनहेल दॅट द डज नॉट टेक पार्ट इन द गॅस एक्सचेंज. ठीक आहे, बघा काय सांगतं, डज नॉट टेक पार्ट in the gas exchange because why? It is either remain in the conducting airways or reaches alveoli that are not perfused or poorly perfused. Got it? In other word, not all the air in each breath is available for the exchange of oxygen and carbon dioxide. ठीक आहे, सो हा हे जे काही फिजिओलॉजिकल डेड स्पेस आहे तो नक्की कसा कॅल्क्युलेट केला जातो, तर बोर्स इक्वेशनच्या माध्यमातून तो कॅल्क्युलेट केला जातो. व्हेंटिलेशन परफ्युजन रेशो इज मॅक्झिमम ॲट, कधी मॅक्झिमम असतो, तर मॅक्झिमम असतो तो ॲपेक्स ऑफ लंग. ठीक आहे, ॲपेक्स ऑफ लंगला तो रेशो मॅक्झिमम असतो. तर बघा आता हा जो काय व्हेंटिलेशन परफ्युजन रेशो आहे त्याच्यामध्ये व्हेंटिलेशन व्ही इज रिप्रेझेंटेड ॲज व्हेंटिलेशन. त्याच्यामध्ये काय, द एअर दॅट रिचेस द अल्व्हेओलाई, म्हणजे हवा कुठं अल्व्हेओलायपर्यंत पोचते. आणि क्यू काय रिप्रेझेंट करतं, तर परफ्युजन. त्याच्यामध्ये काय, तर ब्लड पोचतं कुठं, तर अल्व्हेओलायमध्ये. ठीक आहे, वाया द कॅपिलरीज. मेजरमेंट ऑफ द ॲनाटॉमिक डेड स्पेस, कशाच्या माध्यमातून ॲनाटॉमिक डेड स्पेसचं मेजरमेंट केलं जातं. करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर सी, N2 ब्रीथ टेस्ट. ठीक आहे, तर बघा काय सांगतं ॲनाटॉमिक डेड स्पेस, टोटल व्हॉल्यूम ऑफ द कंडक्टिंग एअरवेज फ्रॉम द नोज ऑर माउथ. ठीक आहे, फ्रॉम द नोज ऑर माउथ डाऊन टू द लेवल ऑफ द टर्मिनल ब्रॉन्क्युल्स अँड इज अबाउट, किती असतं ते, तर अबाउट 150 ml ऑन द ॲव्हरेज इन ह्युमन्स. ठीक आहे, द क्लोजिंग व्हॉल्यूम ऑफ लंग इज काय, करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर सी. ठीक आहे, काय, तर लंग व्हॉल्यूम अबोव रेसिड्युअल व्हॉल्यूम ॲट द विच एअरवेज in the lower lungs begin to close off. Pulmonary function changes seen in emphysema are. एम्फायसेमा म्हणजे काय, कोणत्या प्रकारचा डिसीज आहे हे आपण लास्ट लेक्चरला किंवा तुम्हाला टॉपिकमध्ये तुम्ही पाहिलं असेल नक्की कोणत्या प्रकारचा डिसीज आहे, म्हणजे एम्फायसेमामध्ये नक्की काय होतं, तर पल्मनरी फंक्शन चेंजेस सीन इन एम्फायसेमा आर. करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर फर्स्ट, इनक्रीज्ड TLC. त्याच्यामुळे काय, एम्फायसेमा सीन. पेरिफेरल केमोरिसेप्टार्स आर मोस्ट सेन्सिटिव्ह टू. आता केमोरिसेप्टार्स म्हणजे काय हे तुम्हाला माहीत असेल, तर बघा कशामुळं, तर सो नेम बिकॉज दे आर सेन्सरी एक्सटेन्शन्स. केमोरिसेप्टरलाच काय म्हणतात, तर सेन्सरी एक्सटेन्शन. आता पेरिफेरल म्हणजे काय, तर बघा त्याच्यावरून समजलं असेल तर ते पेरिफेरल नर्वस सिस्टीमशी संबंधित आहेत. तसे स्टीम्स इंटू ब्लड व्हेसल्स वेअर द डिटेक्ट, काय डिटेक्ट करतं, तर केमिकल कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे, तर बघा ह्याच्यामध्ये काय मोस्ट सेन्सिटिव्ह टू कशा असेल, तर ऑप्शन, करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर बी, PCO2. The primary direct stimulus for the extension of central chemoreceptors regulating ventilation is, correct option is option number A, increased H+. So I hope आतापर्यंत जेवढे क्वेश्चन झाले ते तुम्हाला समजले असतील. जर काही ह्याच्यामध्ये काही शंका क्वेरी असेल तर तुम्ही कमेंट करू शकता किंवा पर्सनल व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. थँक्स.